फूल वाजलेलं आहे। त्यामुळे आता राजकारणही तापल्याचं बघायला मिळतंय। जळगावमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातच आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं दिसतंय। यात सत्ताधारी अजित पवार गटाने सुद्धा उडी घेतल्यानं पुन्हा एकदा सगळ्यांनी मिळून खडसेंना घेरल्याचं बघायला मिळतंय। रावेर लोकसभा मतदारसंघावरून कसा राजकीय सामना सुरू झाला जाणून घेऊयात। खडसेंच्या भूमिकेवरून राजकारण तापलं। स्वपक्षीयांची टीका, विरोधकांचे आरोप। रावेरच्या जागेवरून खडसेंची घेराबंदी। एकनाथ खडसेंचा टीकाकारांवर पलटवार। रावेर मतदारसंघात भाजपनं रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता स्वपक्षीयांसह विरोधी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनं सुद्धा एकनाथ खडसे यांना घेरण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। खडसे यांनी भाजपकडून सून रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळावी याकरता शरद पवार यांचा विश्वासघात केल्याचा आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं केलाय। पक्षात वेगळा विचार असतो। यांनी लढावं शरद पवार साहेबांसाठी, यांच्यासाठी जागा सोडली, यांनी रावेरची जागा मागितली, यांनी आग्रह केला की मी उभा राहणार आहे, ती जागा घ्या। हे कसलं षडयंत्र होतं? 84 वर्ष असताना साहेब वनवन फिरत असताना यांनी साहेबांना धोका दिलेला आहे। हे मुक्ताय त्या रावेरच्या लोकसभेच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। आता बरं, खडसेंवर टीका करणारे फक्त विरोधकच आहेत असं नाही, तर खडसेंच्या स्वपक्षीयांनी सुद्धा त्यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली आहे। पक्ष अडचणीत असताना त्यांनी आपल्या मुलीला उमेदवारी देऊन साथ द्यायला हवी होती, पण खडसेंनी केवळ सुनेला सोयीचं होईल अशा प्रकारची भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते डॉक्टर सतीश पाटील यांनी केलाय। साहेब, आता 6 महिन्यापासून आपण नाथाभाऊंचीच उमेदवारी जाहीर केली होती, त्यामुळे दुसरा चेहरा कोणी नव्हता आपल्यासमोर। आणि आता त्याचं ठीक आहे, प्रकृती अस्वस्थ या सर्व कारण असले तरी त्याला एक पर्याय आहे। जसं बारामतीला ननंद भाऊजाईची लढाई होते, त्याप्रमाणे जर आपण रोहिणीताईला आदेश केले तर ती सीटसुद्धा चांगल्या पद्धतीनं लढू शकतो आणि तिला पाठिंबा देखील सगळ्यांचा मिळू शकतो। विरोधक आणि स्वपक्षीयांकडून सुद्धा जोरदार टीका झाल्यानंतर खडसेंना सुद्धा बोलावंच लागलं। ज्यांनी आरोप केलेत ते मला सांगणारे कोण? आपली बांधिलकी पक्षाशी असल्याचा पलटवार खडसेंनी केला। पक्ष ज्याप्रमाणे आपल्याला आदेश देईल त्या पक्षाने सांगितलं घरी बसा, आम्ही घरी बसायला ना, पण तुम्ही मला कोण सांगणार आहे? हो, माझा पक्ष जो सांगेल त्याप्रमाणे मी करेल। भाजपनं रावेर लोकसभेची उमेदवारी एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना जाहीर केल्यापासून एकनाथ खडसे यांनी उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा रंगली होती। आता याच मुद्द्यावरून विरोधकांसह स्वपक्षीयांनी सुद्धा एकनाथ खडसे यांना घेरण्याची खेळी केली आहे। त्यामुळे रावेर मतदारसंघात भाजप विरुद्ध शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना सुरू होण्याच्या आधीच खडसे विरुद्ध सगळे असा सामना रंगणार असं दिसतंय। त्यामुळे या सगळ्याचे निवडणुकीत काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।